बीड जिल्ह्यातील घटना ही धोक्याची घंटा आहे असं बच्चू कडू म्हणालेले आहेत। बीडमधील जातीवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही अशी प्रतिक्रिया मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। तर जातीपातीचं राजकारण करू नये, एकोपा राखावा असं आवाहन बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केलंय। तर हा मोठा धोक्याची घंटा आहे। लोकशाहीमध्ये मतदानाच्या माध्यमातून लोकभावना, राष्ट्रभावना निर्माण झाल्या पाहिजे होत्या, पण त्या 75 वर्षामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांनी, आम्ही सगळे नालायक लोकांनी जातीय भावना पेरल्या। म्हणजे जसं आता त्यांनी ठराव घेतला का बंजाऱ्यांनी मराठा समाजातल्या दुकानावर जाऊ नये, डॉक्टरकडे जाऊ नये, किंवा उद्या मराठ्यांनी असा ठराव घेतला का बंजाराचं हे करू नये। आखरी निवडणुकीमध्ये हेच झालं ना। आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही, आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही। विचार शेवटी नावेलाच त्याला, आमचे विचार ते नाहीत। आम्ही कधीच म्हणणार नाहीत ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका, वंजाऱ्याच्या दुकानावर जाऊ नका, कधीच म्हणणार नाहीत आम्ही। असे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही, कधीच नाही ठेवणार। इतका जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं? एवढा जातीय तेढ निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं? म्हणजे 13 तारखेपर्यंत मराठी चांगली होती, 13 तारीख संपली की मराठी वाईट झाली। मराठ्याने तुमचं काम नाही केलं। हा निर्णय असा या गावांनी घेणं, या टोकाची भूमिका घेणं, मी पहिल्यांदा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व समाजातील समाज घटकांना विनम्र असं आव्हान करणार आहे की असं जातीपातीचं राजकारण कुणीही करू नये किंवा कुठल्याही अशा पद्धतीचे काम करू नये। आणि आपली संस्कृती जी चांगली आहे या संस्कृतीला जपण्याचं काम सर्वांनी करणं आहे। त्याच्यात सर्व समाजाचे आले, बहुजन समाज म्हणजे सर्व समाज याच्यात आला, असे सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।